नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यासह देशात सध्या लसींचा प्रचंड तुटवडा आहे. त्यात आता सिरम इन्स्टिट्यूट निर्माण करत असलेल्या कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधलं अंतर वाढवण्यात आलंय. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेण्यात यावा असं सुरुवातीला सांगण्यात आलं. त्यानंतर 2 महिन्यांपूर्वी दुसऱ्या डोसमधलं अंतर हे 28 ते 56 दिवस करण्यात आलं आणि आता ते थेट 84 ते 112 दिवस करण्यात आलेलं आहे. 2 लसींमधलं अंतर. पण हे अंतर वाढवण्यामागचं कारण वैज्ञानिक कमी आणि राजकीय सोयीसाठी जास्त असल्याचं बोललं जातंय, तसे आरोप होत आहे. त्यामुळेच यामागचं खरं कारण नेमकं काय? खरंच 2 डोसमधलं अंतर वाढवल्यानंतर लसीची परिणामकारकता वाढणार का? राज्यासह देशात मुबलक लसी कधी उपलब्ध होणार? 18 ते 44 वयोगटाचं रखडलेलं लसीकरण कधी मार्गी लागणार? या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या रोकठोक कार्यक्रमात. आणि यावरच सविस्तर चर्चा करण्यासाठी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे, सोबतच काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील देखील आपल्यासोबत आहेत आणि भाजप प्रवक्ते डॉक्टर अनिल बोंडे देखील आपल्यासोबत आहेत. तिघांचंही मी स्वागत करते. सुरुवातीला डॉक्टर भोंडवे यांच्याकडे मला जायचंय. डॉक्टर भोंडवे, या घडीला जेव्हापासून ही अनाउन्समेंट झाली आहे की कोविशिल्ड लसीमधलं 2 डोसमधलं अंतर आता 84 ते 112 दिवसांचं असेल, यामागे खरंच वैज्ञानिक कारण आहे की ही राजकीय सोय आहे? कारण तसे आरोप प्रत्यारोप आता सुरू झाले. खरं तर याला पूर्णपणे शास्त्रीय पाठपुरावा आहे, शास्त्रीय बैठक आहे. परंतु आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये थोडासा नियोजनाचा अभाव आणि काही या गोष्टी ज्या घडल्यात त्यामुळे लोकांच्या संभ्रम निर्माण होतो. लक्षात घ्या, आपल्याकडं डिसेंबर अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच या लसींना आपत्कालीन मान्यता मिळाली. तेव्हा त्यानंतर 16 जानेवारीला हे लसीकरण सुरू झालं की जे डॉक्टरांसाठी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि फ्रंटलाइनर्ससाठी सुरू झालं. ते एप्रिल पर्यंत चालू होतं. त्यावेळेला जे त्यांचं ब्रोशर होतं या कोविशिल्डचं किंवा भारत ज्या ब्रिटिश लसीचं, त्याच्यामध्ये असं स्वच्छ लिहिलेलं आहे की ही लस तुम्ही 3 महिन्यापर्यंत म्हणजे 12 आठवड्यापर्यंत घेऊ शकता. परंतु त्यावेळेला कुठल्या कारणाने कल्पना नाही, पण 28 दिवसांनी लस घ्यावी असं जाहीर केलं गेलं आणि त्याप्रमाणे ती 28 दिवस 30 एप्रिल पर्यंत दिली गेली. त्यानंतर एप्रिलमध्ये असं एक संशोधन ब्रिटनमधून आलं की ते जितकं उशिरा घेऊ आपण तितकं त्याचा उपयोग होतो. त्यामुळे 6 ते 8 आठवडे असं त्यांनी सांगितलं होतं, 42 ते 56 दिवस. परंतु नुकतंच लॅन्सेटमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झालं. त्याच्यामध्ये असं दिलं की जितकी ही पहिल्या डोस मधली आणि दुसऱ्या डोस मधली गॅप ही जितकी जास्ती असेल तितकं ते जास्ती प्रभावी ठरतं. त्यांनी असं हे केलं की 6 आठवड्यांनी घेतलेल्या लोकांच्या ज्या लोकांनी लस घेतली, पहिला डोस आणि दुसरा डोस, याच्यामध्ये 6 आठवड्याचं अंतर, त्यांच्यामध्ये पहिल्या डोसमुळे 55% त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत होती. त्याविरुद्ध 12 आठवड्याच्या अंतरांनी ज्यांनी घेतलं त्यांच्यामध्ये 81.3% इथपर्यंत ती प्रतिकारशक्ती वाढते, असं त्यांनी पूर्ण संशोधन करून हे दाखवून दिलं. त्यामध्ये त्यांनी असंही त्यांना दिसून आलं की दुसऱ्या डोस जर आपण 12 आठवडे किंवा त्याही पेक्षा उशिरा घेतला तर दुपटीपेक्षा जास्त अँटीबॉडीज तयार होतात. आणि हा प्रयोग त्यांनी 55 वर्षाखालील व्यक्तींवर केला आणि IgG अँटीबॉडीज यांचाही रिस्पॉन्स त्यांनी चेक केला होता. त्यामध्ये अजून एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की केवळ भारतच नव्हे तर स्पेन या युरोपियन देशाने 30 एप्रिललाच कोविशिल्ड किंवा त्यांच्याकडे जे ऑक्सफर्डचं वॅक्सिन मिळतं सेम, तर त्याला 16 आठवड्याचं अंतर तेव्हाच त्यांनी ठेवलं होतं. त्याचप्रमाणे WHO ज्या चीफ सायंटिस्ट आहेत सौम्या स्वामीनाथन, त्यांनीही असं हे केलं होतं की 12 आठवडे किंवा त्याहीपेक्षा जर जास्ती ठेवलं तर कोविशिल्डचा रिस्पॉन्स जास्ती येतो. त्याच्यामुळे या सर्वाला टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, पूर्ण शास्त्रीय संशोधन आहे. प्रॉब्लेम फक्त असा आहे की हे ज्या पद्धतीने लोकांपर्यंत गेलं आणि सतत बदल करत गेल्याचं प्रमाण आलं आणि त्याच वेळेला दुर्दैवाने हे जे लसींचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे असा हा संभ्रम निर्माण झालाय की हे जाणून बुजून केवळ लसीचा तुटवडा किंवा लोकांना लस मिळत नाहीये म्हणून खोटं समाधान देण्यासाठी दिलंय. परंतु तसं नाहीये. अशा प्रकारे कुठलीही गफलत किंवा अशा प्रकारची खोटी ही कुठलाही देश आणि भारताच्या आरोग्य खातं हे करू शकत नाही किंवा केलं जाणार नाही.
निश्चित त्याच्यामुळे डॉक्टर, हा म्हणजे राष्ट्रीय आधीच याचं याच्यावर केलेला केंद्रानं आहे. नीट नियोजन केलं असतं, आधीपासूनच गॅप जास्त ठेवला असता, तर एवढा सगळा गोंधळ आता उडालाच नसता. हाच मुद्दा घेऊ अगदी बरोबर. डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे मला जायचं आहे. बोंडेजी, आधीच जर वैज्ञानिक डॉक्टर जे सांगतायत त्यांनी ऐकलं असतं तर एवढा गोंधळ उडाला नसता. आता लसींचा जेवढा तुटवडा जाणवतोय, जेवढ्या रांगा लागल्या होत्या आतापर्यंत तेवढ्या लागल्या नसत्या असं वाटत नाही तुम्हाला? असं नाही पहा, आता पुन्हा तुम्ही समजून घेण्यात चूक करत आहात. हं, कारण ही ऑक्सफर्ड ॲस्ट्रोझेनिका लस, कोविशिल्ड ज्याला आपल्या इथे म्हणतात, ती फक्त भारतातच नाही, हं. ती इंग्लंडमध्ये सुद्धा आहे, स्पेनमध्ये सुद्धा आहे. हो. आणि पहिल्यांदा त्याचं ब्रॉशर निघालं किंवा लसीच्या ज्या ट्रायल घेतल्या त्या हं, लिमिटेड लोकांवर घेतल्या. हं, आणि त्यानंतर 11,800 लोकांचा जो स्टडी आला, त्यामध्ये त्या स्टडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स पाडण्यात आले. एक हं, म्हणजे 6 आठवड्यानंतर, 28 दिवसानंतर लस घेतल्यानंतर किती अँटीबॉडीज तयार होतात. त्यानंतर काही लोक 28 दिवसांनी टर्न अप झाले नाही आणि हं, त्यानंतर 42 दिवसानंतर टर्न अप झाले, तर त्यामध्ये किती अँटीबॉडीज होतात. मग 42 दिवसानंतरही टर्न अप झाले नाही. हं, 4 आठवड्यानंतर 4 12 आठवड्यानंतर किती होतात आणि 16 आठवड्यानंतर किती होतात. हं, म्हणजे ही कंटिन्युअस एपिडेमॉलॉजिकल प्रोसेस असते आणि हं, त्या हं, एपिडेमॉलॉजिकल प्रोसेसमध्ये मग ते प्रूव्ह झालं, की थोडं डिलेड जर घेतलं, म्हणजे 4 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी जर घेतलं, म्हणजे 12 आठवडे 16 आठवडे, तर 95% अँटीबॉडी फॉर्मेशन होतं. हं, आणि हं, म्हणूनच सौम्या मॅडमनी सुद्धा म्हटलं, की डिलेड केलेलं असलं तर लसीची परिणामकारकता ही हं. जास्त चांगली होते. आणि एपिडेमिओलॉजिकल एव्हिडन्स आल्यानंतर कोणतंही सरकार डिक्लेअर करू शकतं. बरं. कोणताही पंतप्रधान अगोदर कधीच सांगू शकत नाही. आणि दुर्दैव हे आहे, की आपल्या भारतामध्ये जयराम रमेश सारखे मंत्री राहिलेले ते ट्विट करून टाकतात, की लसीची कमतरता असल्यामुळं गॅप वाढवण्यात आली. हं, ही गॅप आपल्याच इथे नाही वाढवली, तर ती आता इंग्लंडमध्ये सुद्धा वाढवली, ती स्पेनमध्ये सुद्धा वाढवली, ब्राझीलमध्ये सुद्धा वाढवली. हं, आणि हं, त्यामुळं जसे कोणतेही ब्रॉशर मेडिकल सायन्समध्ये कायम राहू शकत नाही. हं, ज्याप्रमाणे स्टडीज येतात, हं. ज्याप्रमाणे स्टडी पब्लिश होतात, ऑथेंटिकेट होतात, त्याप्रमाणे कोणत्याही सरकारला वागावं लागणार आहे, डायरेक्शन द्यावे लागणार आहे. आणि निश्चित हा ती मुद्दा घेऊन आपण प्रोसेस डॉक्टर असते आणि हेमलता यांच्याकडे जाऊयात. डॉक्टर जयराम रमेश यांनी जे मुद्दे मांडलेले होते त्यावरती आता अनिल बोंडे यांनी आक्षेप घेतलेले आहेत. पटतंय तुम्हाला सध्या अनिल बोंडेंकडून जे स्पष्टीकरण दिलं जातंय ते? नाही रेश्मा, आयएमएचे डॉक्टर जे बोलले ते महत्वाचं आहे की लायसन्सचा जो अहवाल आला तो मला असं वाटतं की फेब्रुवारीच्या 3rd वीक मध्ये आला. मला एक्झॅक्ट डेट आठवत नाही. आणि त्याच्यामध्ये त्या लायसन्सच्या अहवालानुसार त्यांनी 17,178 लोकांना पार्टिसिपेंट वरती हा प्रयोग केला. आणि 4 फेज मध्ये हा प्रयोग केला. पहिल्या 2 फेज युके मध्ये, 3rd फेज ब्राझीलमध्ये आणि 4थी फेज साऊथ आफ्रिकामध्ये केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की एफिकसी जी आहे ती 6 आठवड्याची जर असेल तर 51.3 आहे आणि 12 आठवड्याची केली तर 81.3 आहे. अशा पद्धतीने त्यांचा तो अहवाल आला. त्यानंतर मग आपल्या NTAGA लगेच हुशी कन्सल्ट करून हा प्रोटोकॉल आपल्याकडे लागू केला. परंतु सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये हे आहे की मी काल ट्विटरवर रेश्मा बघितलं की ज्या पद्धतीने विचारवंत सुद्धा व्यक्त होत आहेत. कारण त्या सगळ्याच्या मागे कारण म्हणजे आपल्या देशामध्ये करोना परिस्थिती हाताळण्यामध्ये आपण ज्या पद्धतीने कमी पडलो. जेव्हा करोनाचा हाहाकार सुरू झाला, लाखो लोक मरायला लागले, तेव्हा आपण 5 राज्यांच्या इलेक्शनमध्ये बिझी होतो, आपण कुंभमेळ्यामध्ये बिझी होतो. आणि लसीचा जो आपण सांगितलं की 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्या लोकांना आम्ही लसी देऊ आणि लसीकोत्सव साजरा करा. त्याच्यामध्ये एक गफलत अशी झाली की आपल्याकडे त्या पद्धतीने लसी उपलब्ध नसताना आपण ह्या सगळ्या घोषणा केल्या. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस असेल किंवा विचारवंत असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये ही शंका आली की आता हा प्रोटोकॉल आपण वारंवार का बदलता, की 6 आठवडे, 8 आठवडे, 12 आठवडे. याच्या मागे जरी शास्त्रीय कारण असलं तरी सरकारचं जे काही वर्तणूक आतापर्यंतची आहे ती सगळी संशय घेण्यासारखी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा संशय उत्पन्न झालाय. आज आपण बघितलं की जगभरामध्ये असेल 40% पुढे लसीकरण झालेलं आहे. आपल्याकडे तो रेट 1.8% आहे. त्यामुळं लसींसाठी जी सगळी मारामार चालली, यातायात चालली आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय
आणि तो प्रश्न दुर्दैवाने मला असं सांगावं लागेल की केंद्र सरकार लोकांच्या मनातली शंका नाहीशी करण्यामध्ये हे पूर्णपणे कमी पडते आणि ही फॅक्ट आहे खरं तर. निश्चित. मला पुढचा मुद्दा घेऊन आता डॉक्टर भोंडवे सरांकडे जायचं आहे. भोंडवे सर, या घडीला लसींचा तुटवडा आहे. नुकतंच नीती आयोगाकडून केंद्र सरकारकडून असं जाहीर करण्यात आलेलं आहे. VK पॉल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ऑगस्ट ते डिसेंबरच्या दरम्यान 213 कोटी लशी भारतात उपलब्ध होतील. ठीक आहे, तेव्हा लसीकरणाला वेग येईल. मात्र मधल्या 3 महिन्यांच्या गॅपमध्ये काय करायचं? या घडीला 18 कोटी लोकांना डोस देण्यात आलेला आहे. मात्र दुसरा डोस फक्त जवळपास 3.5 कोटी लोकांना मिळालाय. त्यामुळे आता दुसरा डोस देण्याचं आव्हान देशभरात असणार आहे. तेव्हा कशा पद्धतीने नियोजन केलं तर हा गॅप भरून काढता येईल आणि काय करता येईल? आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे क्रॉस वॅक्सिनेशनचा. तसं देशात लागू करता येऊ शकतं का? तुम्ही म्हणालात तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. एक लक्षात घ्या की आता ज्या लोकांचं लसीकरण राहिलेलं आहे, दुसरा डोस राहिलेला आहे, त्यांचा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण आता जे काही आपल्या इथं 17 कोटी लोकांचं लसीकरण भारतभरात झालंय, त्यातल्या फक्त 2-2.5% लोकांचं दोन्ही डोस झालेले आहेत आणि बाकीच्या सगळ्यांचे अजूनही दुसरे डोस व्हायचे. तर यामध्ये प्रश्न असा आहे की त्याबद्दल पावलं उचललेली आहेत. प्रत्येक राज्य सरकारनी ग्लोबल टेंडर्स मागवली आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये ही टेंडर्स हे करून ह्या लसी घेतल्या जाणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसारख्याही काही महानगरपालिकांनी सुद्धा या पद्धतीची ग्लोबल टेंडर्स मागवलेले आहेत. संपूर्ण भारतभरात हे केलेलं आहे. त्यामुळे ही गॅप भरून काढली जाईल अशी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट अशी की हे जे ग्लोबल टेंडर आहे, अशा प्रकारचं ग्लोबल टेंडर केंद्र सरकारने मागवायला हवं होतं की संपूर्ण भारतासाठी. एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला हे लसीकरणाची मोहीम सुरू केली त्यावेळेलाच त्या आपल्या लसीकरणाची जी वेबसाईट आहे भारत सरकारची, त्याच्यावर आपल्याला 117 कोटी हे उद्दिष्ट त्याच्यात दिलेलं आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी प्रोक्युअरमेंट आधीच करायला हवी होती 16 जानेवारीच्या आधी, ती झाली नाही किंवा त्याचा जो विनियोग होता किंवा त्याची जो सप्लायची जो गती होती तीही आपण आधीच आखू शकलो नाही, हे दुर्दैव. आणि दुसरी गोष्ट की हे जे शेड्यूल्स आहेत, ही बाहेरून जगातून आल्यानंतर जागतिक संशोधनामधून हे अंतर बदललंय, हे जाहीर केल्या क्षणी हे करायला लागतं, तरच त्याच्यावर लोकांचा विश्वास बसतो. आणि त्यावेळेला आता असं झालं की काल 13 मेला जे आपली NTA GI जी आहे, नॅशनल टेक्निकल ऍडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन, त्यांनी हे जाहीर केलं की असं हे अंतर वाढवलंय. पण त्याच वेळेला त्यांनी ही त्याच्यामागची जी संशोधन आहे त्यांचे जर उल्लेख केले असते तर ते जास्ती लोकांना विश्वासार्ह वाटले असते. आणखीन एक गोष्ट, आत्ता अजून एक अशी गोष्ट आहे की आज जगभरामध्ये सर्व ही जी लस आहे, कोविशिल्ड असेल किंवा अमेरिकेतली फायझरची आणि मॉडर्नाची लस असेल, ही सर्व गर्भवती स्त्रियांना द्यावी असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. भारतात सुद्धा भारताची पॉक्सी म्हणून जी संस्था आहे, त्यांनी सुद्धा त्याचे 37,000 गायनेकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन असे नामवंत डॉक्टर्स मेंबर्स आहेत, त्यांनी सुद्धा सर्व प्रेग्नंट स्त्रियांना आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना लस द्यावी असं सरकारला निवेदन दिलंय की ती सेफ ठरेल. कारण त्याच्या कोरोना झाल्यामुळे ह्या स्त्रियांना जो धोका होईल त्यापेक्षा त्यांनी जर लस घेतली तर तो धोका कमी असेल, हे जाहीर केलं. आता हे केल्यानंतर जर आपण त्यात उशीर केला तर मग त्याच्यामध्ये संशय किंवा मग गोंधळ निर्माण होतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्वरित त्याची खात्री करून हे करायला पाहिजेत. आणि त्या पद्धतीने आता ही जी मधली गॅप आहे, तातडीने ही टेंडर्स मागवलेली आहेत. केंद्र सरकारने हे टेंडर मागून ऑगस्ट पर्यंत ह्या गोष्टीची निश्चित. आपल्या कार्यक्रमाची वेळ सर संपत आलेली आहे, माफ करा. फायनल कमेंट्स मी घेते. डॉक्टर अनिल बोंडवेंनी जी मागणी केलेली आहे त्या पद्धतीनं कार्यवाही आता केली जाईल का केंद्र सरकारकडून? निश्चितपणे त्यावर नॅशनल ऍडवायझरी टास्क फोर्स आहे वॅक्सिनेशनचा, ज्यामध्ये डॉक्टर गुलेरियासह बाकीचे रिनाऊंड इमिनंट एपिडेमिओलॉजिस्ट आणि डॉक्टर लोक आहेत आणि ते बसतात. सगळं सायंटिफिक पूर्ण जगामधनं जे येतं त्या गोष्टी आपल्या भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये लावायचं की नाही लावायचं हा निर्णय ते घेतात. आणि त्यांनी ऍडवायझरी दिल्यानंतर मग ताबडतोब सरकार ते जाहीर करू शकतं. डॉक्टर भोंडवे यांनी जे सजेस्ट केलंय ते तर होईलच. माझी एक विनंती आहे सगळ्या राजकारणी लोकांना की कृपा करून नेटवर सगळं अवेलेबल आहे. सगळ्या भारतामधल्या नाही जगामधल्या सगळ्या वॅक्सिनेशनच्या बद्दल एपिडेमिओलॉजिकल रिपोर्ट अवेलेबल आहे, ते वाचावे. जयराम रमेश सारख्या मॅच्युअर माणसांनी गैरसमज निर्माण होईल लोकांमध्ये असं स्टेटमेंट करू नये, एवढीच माझी निश्चित. राजकारण टाळलं गेलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, अर्धा मिनिट आहे. डॉक्टर हेमलता पाटील,
आता 18 ते 44 वयोगटातलं वॅक्सिनेशन राज्यातलं थांबलेलं आहे. त्याऐवजी जर ग्लोबल टेंडर काढलं असतं राज्य सरकारनं तर हा सगळा प्रॉब्लेम झालाच नसता. यासाठी काही राज्य सरकार करणार आहे की नाही, की फक्त केंद्राकडून लसी येण्याची वाट बघितली जाणार? नाही, राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढण्याच्या संदर्भामधले सगळी पावलं उचलली आहे. त्या पद्धतीचं ग्लोबल टेंडर निघेल. इव्हन मुंबई महानगरपालिका सुद्धा हे करत आहे. फक्त पण महापालिका, पुणे मुंबई महापालिकेऐवजी राज्य सरकारला हे जास्त सोपं झालं असतं असं वाटत नाही? राज्य सरकार ते करतच आहे. फक्त एकच आहे की मला केंद्र आणि राज्य ह्या वादामध्ये पडायचं नाही आणि तो वाद कोणी घालू नये. आपण सर्व भारतातले नागरिक आहोत. फक्त कुठल्या राज्याला झुकतं माप द्यायचं, कुठल्या राज्याला कमी झुकतं माप द्यायचं, कुठल्या राज्यावर अन्याय करायचा. आणि असं जसं बोंडेंनी सांगितलं राजकारण्यांनी सुद्धा काही गोष्टीमध्ये महत्वाची गोष्ट, मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही एवढं लक्षात ठेवा. मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही, आपला मराठवाडा पण आहे, विदर्भ पण आहे. त्यांच्यासाठी तरी राज्यांनी ग्लोबल टेंडर काढलं पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकार या पद्धतीने ग्लोबल मुंबई महानगरपालिकेने काढलं म्हणून. डॉक्टर अनिल बोंडे, डॉक्टर हेमलता ताई, माफ करा, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. मात्र ही जी वेळ आहे ती राजकारण करण्याची नक्कीच नाहीये. ज्या काही चुका झाल्या असतील राज्य सरकारकडून, केंद्राकडून, त्या आपण समजून घेऊयात. मात्र यापुढे जर लसीकरण वेगात करायचं असेल, तिसरी लाट जर थोपवायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. फक्त 2 डोस मधलं अंतर वाढवून काही होणार नाहीये. आणि ही गोष्ट ध्यानात ठेवून तसं राज्य आणि केंद्रानं पाऊल उचलावं इतकीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. या कार्यक्रमासाठी, चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार मानतेय. कार्यक्रमात इथेच थांबतोय. बघत रहा झी 24 तास. बातमी मागची बातमी म्हणजे